रिकामे झाले घर, रिकामा झाला मकर. पुढच्या वर्षी पुन्हा घरी येण्या थाटामाटात निघाला माझा लंबोदर. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. खरं तर अत्यानंदाच्या 10 दिवसानंतर किंवा गौरी गणपतीच्या दिवसानंतर गणपती विसर्जनाचा जो दिवस येतो, तो दिवस खरोखरच म्हणाला नाही म्हटलं तरी भावूक करून जातो. कारण या 10 दिवसात घरात सुख, समाधान, मांगल्य, प्रथा, परंपरा, निसर्ग, त्याबरोबरच पोटापाण्याच्या निमित्ताने बाहेर असणारी माणसं सगळी घरात येतात आणि घर एक बहरलेलं असतं. एक वेगळंच सुख घरात नांदत असतं. मात्र या सुखाचे ऊर्जा स्त्रोत, सुखार्था दुःखार्था गणपती बाप्पा जेव्हा विसर्जनाच्या दिवसाला येऊन टेपतात, त्यावेळी खरोखरच निरोप देताना मनात एक वेगळीच घालमेल असते. आणि मिरवणुकीबद्दल बोलायचं झालं तर अगदी शहरापासून गावखेड्यापर्यंत आज डीजे आणि एकदम लाऊडस्पीकरवर जोरजोरात गाणी लावून मिरवणुका काढल्या जातात. मात्र आमच्या इथली मिरवणूक ही आज देखील टाळ, ढोलकी, भजन आणि गणपती बाप्पाला निरोप देण्याच्या घोषणा यावर चाललेली असते. खरोखरच ही अशी मिरवणूक एक वेगळ्याच भावनेतून पुढे चाललेली असते आणि वेगळाच आनंद देखील यातून मिळत असतो. कर्णकर्कश आवाज, गोंधळ याची काहीही गरज या सणात वाटत नाही आणि आम्ही तो वेगळा आनंद आज देखील काळ बदललेला असताना घेत असतो. पानवट्याच्या ठिकाणी जात असताना तिथे गेल्यानंतर परत एकदा आरत्या आणि त्या आरत्यातून जी भावुकता ओसंडून वाहत असते, ती वाहत असतानाच मनामध्ये एक वेगळंच कावरू माजलेलं असतं की आता या 10 दिवसानंतर काय. खरोखरच त्यासाठी शब्द नसतात. कारण वर्षाच्या 365 दिवसापैकी हे जे 10 दिवस येतात ना, ते 10 दिवस या 365 दिवसातील जे काही दुःख, झगडणं, जे काही टेन्शन्स असतात, ती घालवून हे 10 दिवस जगायला शिकवतात. म्हणूनच गणपती बाप्पाचं येणं हे जीवनदायी असतं असं म्हणायला हरकत नाही. तो आनंद प्रत्येकाच्या घरीच ओसंडून वाहत असतो. प्रत्येक जण ते सुख मिळवत असतो. म्हणूनच गणपती बाप्पाला निरोप देत असताना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी अगदी मनातून आरोग्य मिळत असते.
मनसाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी.